सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. आदमापूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची पाहणी. भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक नियोजन, वाहतूक, पार्किंग व दर्शन व्यवस्थेचा घेतला आढावा. मुरगुड प्रतिनिधी सर्जीराव भाट. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथे दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या श्री बाळूमामा अमावास्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी मंगळवारी आदमापूर येथे भेट देत यात्रा व्यवस्थेची सखोल पाहणी केली. यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. श्री बाळूमामा अमावास्या यात्रेसाठी राज्यासह कर्नाटक, गोवा आणि इतर भागातून लाखो भाविक आदमापूर येथे दाखल होत असतात. त्यामुळे यंदाची यात्रा सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन सुरू केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी देवस्थान परिसर, मुख्य प्रवेशद्वार, दर्शन रांगा, वाहनतळ तसेच प्रमुख मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी त्यांनी वाघापूर फाटा येथील वाहतूक नियंत्रण व्यवस्थेची तपासणी केली. यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र मार्ग नियोजन, दिशादर्शक फलक, पार्किंग झोन आणि पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. भाविकांच्या वाहनांसाठी सुरक्षित पार्किंग व्यवस्था उभारण्यावर विशेष भर देण्यात आला. देवस्थान परिसरातील दर्शन रांगांची पाहणी करताना ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग भाविकांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. यात्रेदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे, ध्वनिक्षेपक यंत्रणा, आपत्कालीन मदत केंद्र तसेच हरवलेल्या व्यक्तींसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या आदमापूर यात्रेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी त्यांनी ही भेट दिली. यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून स्थानिक प्रशासन, देवस्थान समिती व स्वयंसेवक यांच्या समन्वयातून भाविकांना सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पाहणी दौऱ्यात भुदरगड तालुका पोलीस उपनिरीक्षक गोरख चौधर, मुरगुड पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक अप्पासो पवार उपस्थित होते. यावेळी श्री बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, विश्वस्त दिलीप पाटील यांनी देवस्थानातील यात्रा व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली. मंदिराचे पुजारी, सेवेकरी आणि स्थानिक ग्रामस्थांनीही यावेळी उपस्थित होते. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून पोलीस प्रशासन आणि देवस्थान समितीच्या समन्वयातून यंदाची यात्रा अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.